नमस्ते, मी अश्विनी साई समय सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर सकाळचे करेक्ट 9 वाजलेत बघा। काय रे कुठं सॉक्स कशाला नको, सॉक्स बाळा फक्त असं शूज घालायचं मोकळं छान दिसतंय, नको सॉक्स शाळेला गेल्यासारखं वाटतंय। तर सकाळचे 9 वाजलेत, परला म्हणलं सॉक्स नको घालू, तर ते म्हणत होती सॉक्स दे आई, तर तिला शूजच घाल म्हटलं। तर आज आम्ही चाललोय, श्रावण महिना पण आहे, उद्या जर सोमवार गेलो असतो, पोरींची शाळा बुडली असती, प्लस परत गर्दी पण खूप असते देवस्थानाच्या ठिकाणी, आणि जे ठिकाण बघितलं नाही देवाचं त्या ठिकाणी जाण्याचं थोडंसं अट्टहास आमच्या सैपरला दाखवायचं, आईचं दाखवायचं आहे आम्हाला। मागच्या वर्षी आम्ही शुक्राचार्याला वगैरे गेलो होतो, तर ह्या वर्षी ना शुक्र शिंगणापूर आणि वेळापूरचं अर्धनारी नटेश्वर हे 2 मंदिर आपल्याला आज करायचे आहेत। खूप लवकर उठले आज सकाळी, चपात्या वगैरे खायला पण नाश्ता तेच चपाती भाजी, आणि न्यायला पण चपाती भाजी बनवली, कपडे देवपूजा घरातलं सगळं आवरलं। तोपर्यंत हेनी आणि आईना वैरण चिरले शेळीला एकदमच घालून जायचं, थोडं भुसकट घालून जायचं तुरीचं, आणि थोडं ना आपलं कडवाचं जे काय वैरण आहे का त्या वैरण बारीक करून ना त्याला घालायचं, जेणेकरून कणी आम्ही असतो जसं की 6 वाजू 5 वाजू किती का वाजे ना अगदी खाऊन आपलं निवांत बसतात, आणि शेळीला इतकं खायला लागत नाही, आणि अडीनडील एवढं त्यांना भागू म्हणून सांगायचं, आणि भरपूर असं पाणी एकाच ठिकाणी ठेवायचं। असं शेळीचं पण व्यवस्थित करून चाललोय। मनूला पण दूध दिले, ती आज झोपली, तर माझी बेडरूमची खिडकी ठेवायची उघडी म्हणजे ती जात्या बाहेर, मनूचं पण टेन्शन नाही। लकीला घालायची चपाती, तर सईपरी पण कशा तयार झाल्यात हे दाखवते, आणि एकच मंगळसूत्र एवढंच घातलेले देवाला। तर चाललोय आपलं, चला रिस्कच नको घ्यायला। आई पण तयार झाले त्या, हा नाही झोपू दे गे परे, तू उचल ते मांजराला बाहेर काढ, त्याला नाही मागे चपाती ठेवले त्याला मागणी येतोय ते। चलो घेतलं आई, आणि पुढे तर फिरायला जायचं म्हटलं की नाही एवढं करावं लागतंय। चला सईबाई तिला पुढे घेऊन चल, बाबांच्या पाशी एकदम ना चिरून ठेवले होय हो, पत्र्याच्या साईडने टाका म्हणजे ते सूबी केलं, पाणी वगैरे पडलं जरी आपलं सांडण्यासारखं पाणी नाही ना, अशी सोय कर। आत्ता संपला आमच्या चर्चा धाट टाकूया काय, ह्या बाजू टाकूया काय इकडं, आणि असं भुसकाट पण ठेवलंय त्यांना। हे जेवण झालं की हे जेवण आहे आ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। चला सगळ्यात आधी ना वेळापूरला तिथलं दर्शन घ्यायचं, अर्धनारी नटेश्वरचं। तर नवीन लग्न झाल्यावर ती गेलतो, परत माझी मेहुणी पण असते तिथं, तेव्हा पण गेले होते, म्हणजे 3री-4थी वेळ आहे, सईपरीची पहिली वेळ आहे का नाही। सईपरी चांगलं आहे मंदिर, ते अगदी पुरातन मंदिर आहे, मस्त आहे। तर चला वेळापूरला पोचलोय, अर्धनारी नटेश्वर मंदिर वेळापूर। चलो आई आणि परी उतरायचे आहेत, जवळ पाहिजे होतं, चला ऊन लय ग, चप्पल काढ काढ, मी गाडीतच काढून आले। चला गणपती बाप्पा चलो, ह्याला बारो म्हणतात बर का सोनू, ही जी पाणी आहे बारो बारो। चला आई हे नाही येस तर बसूया की, खूप जुनं असं मंदिर आहे। ए त्यांना हात धरा, खाली पाय बी घसरल। चला खाली गणपती मंदिर आहे, चल हाय ते सावकाश या।
लावते तिच्यात. दही आणि भात लावलाय. हा. हा. मग दर्शन किती सुंदर. ह्याला नवसाचं असतंय म्हणे. मावशी सांगितलं. मावशी इथलंच आहे वाटतं. वेळापूरचे मावशी. चलो. मंदिरात शांतच वाटतंय. तुम्ही नका येऊ इथं. चल सावकाश सर. धर इथं कडेला. धर कडेला. सावकाश सावकाश. आणि कासव किती आहेत बाई ह्याच्यामध्ये. बारो मध्ये. आई मला दर्शन घेऊ दे की. हर हर महादेव. अरे बापरे. परत आलोय आणि पुढे आम्हाला जायला खूप उशीर होईल. इतक्या लवकर जेवू पण शकत नाही. परला मळमळा लागलंय. तिला काय तर खायचंय म्हटलं. आई पण सकाळी आपलं भात खाल्ल्या होत्या. आम्ही चपाती खाल्लो तर होतो. तर आईला ह्यांना पुरी भाजी. तुला काय मागवले ग? मिसळ पाव. पुरी खा की तोपर्यंत आजीत ना शेर. तुझे मिसळ पाव आजीला द्यायच्या. बरोबर आहे. बसताय बाबापाशी. बसते येतं. बस जावा तुमचं येईपर्यंत. जेव्हा आम्ही पुण्याला होतो ना तेव्हा वेळापूरवरनं जात होतो तेव्हा ह्याच हॉटेलमध्ये खात होतो. हे सईफरला पण दाखवायचं होतं. छान आहे टेस्ट. चला आमची आली मिसळ पाव. छान आहे. मी तर खाल्ली बाबाची पुरी. बाबाची पुरी टेस्ट केली तुम्ही माझा मिसळ पाव टेस्ट करा. नाश्ता पण झालं आणि सईपरी म्हणते ताई किती मोठं गाव आहे. किती मोठे रहदारी असं बोलते. असं वाटतं की तिनं सोलापुरात आले असं बोलते. पण तर इथूनच पुणे मुंबई सातारा सगळे एसटी जातात आणि गाव पण खूप मोठं आहे. तसं जर बघायला गेलं तर माझी मेहुणी इथंच राहते. पण तिच्या घरी मी जाणार नाही कारण की देवदर्शनाला आल्यानंतर असं घरी जायचं नाही आणि तिला पण त्रास नको म्हटलं. डायरेक्ट आपल्याला पुढं शिंगणापूर किती लांब आहे? 40 आहे सोनं. हां तर चला आता आमचं झालंय चहा पाणी. तर निघतो आम्ही शिंगणापूरला. मी पण पहिल्यांदाच आले. तर ते कसं मंदिर असेल मला पण थोडं उत्सुकता वाटायला लागली. झालं का? असं मोठं शिखर असेल आणि कलरफुल असेल. सईची मित्र होती की जरा पावसाचं वातावरण पाहिजे होतं. गेल्या वर्षी ना माऊलीच्या पालखीचं दर्शन घ्यायला आले होते. इतकी गर्दी होती ना इथे मी सांगू शकत नाही. सोनू सगळीकडे दुकानं फुल्ल दुकानं. दोन्ही बाजूला दुकानं लय आणि वारकरी वगैरे इतकं असतात ना. आणि तुला मी पालखी कुठे उभा राहते दाखवते तुला. आता आपण अजून जायचं आपल्याला. सईपरी ह्या बाजूने बघा. हे मोकळं ती दिसतात नाही बुलडेजर वगैरे. हा तिथं सगळ्या पालख्या थांबतात. आता आपलं रूट इकडे आहे पुणे रोड. हा फलटण रोड. चला तर आमचा इथनं प्रवास शिंगणापूरचा चालू झाला. लय मोठ्या बाबा वेळापूर. सगळी दुकान आहे ती. हो कुठल्या दुकानाची कमतरता नाही. हा कुठल्या दुकानाची तिकडं सगळं वेळापूर. नाही काय नाही साधं गाव आहे. एवढं मोठं आहे म्हणजे तालुका आहे म्हणून मोठं आहे म्हणते तू. नाही नाही गावच आहे का. हा मोठा आहे. विकसित आहे विकसित. चलो. अरे बापरे आपल्याला एवढं वरती चढायचंय. दिसत पण नाही. गाडी जाते एवढं वरती. अगो आईला एवढं लांब दिसलं. आई शिंगणापूर वरतीच आहे. काय म्हणलं शिखर मोठा असेल. सोनू तुला निसर्गरम्य वातावरण पाहिजे होतं. तसंच वातावरण आहे. 9 किलोमीटर आहे. 9 किलोमीटर अजून 9 त्यात 5-7 किलोमीटर डोंगरावरच असणार आहे ना. बरेच लोक आले दर्शने. कुठले देव आहे हे पण. उंबरदेव. इकडं पण पाऊस नाही बघा आई. बिलकुल पाऊस नाही इकडे.
सईला फोटो काढायचे म्हणून आम्ही थांबलोय. निसर्गरम्य वातावरणच पाहिजे म्हटल्यानंतर काय. आणखीन तिकडे ना शिंगणापूर मला वाटतं 6 किलोमीटर असेल. ए बास की मला बी चढवतेस काय? ए बास की सई सोनू इतक्या वर आणली सईनं. सावकाश सावकाश तिथं सोडून जाते. बरे कोण उतरत त्यालाच घेऊन जाणार घरी मी. भक्त निवास काशी विश्वनाथ मंदिर. तर आपण आहे ना आता शिंगणापूरच्या वरती. आता आपण वरती घाटात चाललोय. आता अजून घाट चढलं नाही ना आपण? घाट चालू झालं काय? असं समजत नाही आहो आपण वर चढलेलं केलेलं का नाही. अगदी नॉर्मल वाटते. आणि बरेच लोक जेवण घेऊन आलेत आमच्यासारखं. झाड बघितलं की आपलं गोल 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 बसलेत. अग बाई आणि जेवण बनवून खायला लागलेत. आई जेवण बनवून खायला लागलेत. पातेलं वगैरे ताट पातेलं आणले तर लांबचे आले लोक आहेत बघा. तेच ठिकाणी जर पाऊस असता तर होय तर लय भीती वाटते. मस्त मस्त आहे. श्री क्षेत्र शिंगणापूर ग्रामपंचायत. आणि एवढ्या वरती गाव वसलंय बघा. डोंगरावरती गाव वसले. हे लोक तसं जर बघायला गेलं तर लकीलीच म्हणायचं. वाव मस्त. आणि एवढ्या डोंगरावरती तलाव आहे. तलाव वाव. चालू जायचं आहे. चला. अरे आई किती गर्दी किती गाड्या. भरपूर गर्दी आहे. भरपूर गर्दी. जेवायला चांगलं आहे. वडाचं सगळे आपल्यासारखेच विचार करून आले. अरे बापरे इथं दर्शन होते का नाही रे भगवंता. चला गाडी केली इकडे पार्क. आणि गर्दी इतकी गर्दी आहे ना. खूप अशी गर्दी. चलो चला. हा दमायला आल्यासारखं होतंय. विचारू बघ. हा नाही येताना गाड्या नाही जात आहे. चालतच जावं लागते. बापरे ऊन नाहीये म्हणून. मंदिर आहे इथे. बरंच लांब जायचंय चालत. बाबां परी पळा लागलेत की पुढं. होणार नाही तर रिक्षाच केली. बसा पुढे आहे. आहे ना वर दमायला सारखं व्हायला लागलंय. बरेच जण बसलेत गाडीत. घ्या कसं वाटतंय ए परू. तर रिक्षा पण वर चढत नाही. पडशील. ते ना गडावरती आलोय. तर हे बघा आपलं शिंगणापूर. चलो खूप गर्दी आहे. चला चपला सोडूया इथंच. चप्पल पिशवी कशा बांधली आहे. चप्पल घेऊन असं इकडे वर येते. आपल्याला चालत काय झालं असं. चालत येणार होते. गर्दी आता बाहेर मुख दर्शन घ्यायला लागते. काय कळलं. बापरे खूप गर्दी. चला लाईन बघा.
या शिवभक्तांना लाईन. अन्नदानासाठी मुख दर्शन घ्यायचं का दर्शन घ्यायचं? बघा बाई, हे दोघांना लाव ना. या शिवभक्तांना अन्नदानासाठी, बांधकामासाठी, कलर कामासाठी देणगी द्यायची असेल अन्नदानासाठी 101 रुपये देणगी महादेव चर्च कल्याण करो. माझं तर काढा. ए खाली बघा. घेताय ना पिलू ते हात काढ. पहिला पोरण टेस्ट करायला द्या. मागच्या वेळेस सोनार शेताचं तेलकट निघालं. हा सोनार शेताचं. बापरे इतकं गरम व्हायला लागले ना वरती, खूप गरम. हो फसलो आम्ही. पूर्ण यात्रेचं स्वरूप आहे. अरे देवा. होय 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 हो. चलो आता सगळं व्ह्यू बघत जायचं. आता गाडीत तुम्हाला बघायला भेटणार नाही. गाडीत बघायला भेटणार नाही परी. आता आपल्या चढायचं होत नव्हतं ग मगाशी. होय अगो बाई. हो का पाणी त्याच्या वरती आहे. मंदिर आपलं मंदिर बा असं दिसतंय. चला ते गेलेत प्रसाद आणायला. वरती घेतलं पेढे वगैरे आणि चिरमुरे. म्हटलं आता इथनच घ्यावं. जाताना वरती रिक्षाने गेलो. आता इतकं स्पीडनं खाली चालू, खूप स्पीडनं. आणि इथं महाप्रसाद आहे. घ्यावं का नको महाप्रसाद असं वाटायला लागलंय. पण आपण घरून डब्बा आणलोय. गर्दी पण आहे. ज्याला आता गरज आहे कोण डब्बा आणलं नाही आणि इथं हॉटेलची सोय पण नाही. गरजूवंताला म्हटलं तर राहू दे. आपण पण एवढं उठून पहाटे चपाती भाजी आणले. म्हटलं नकोच
नको बाई पेरू बिरू काय. चलो आता स्पीड न चाललोय, वरती जायचं का झालं नसतं आम्हाला मग असे, पण आता मात्र अगदी स्पीड न म्हणजे अगदी स्पीड न चाललोय आम्ही. किती लकीले असतील ह्यांची घरं इथंच आहे ते. दररोज उठलं की ह्यांना व्ह्यू किती छान आहे बघण्यासाठी कधी का, फ्रेश व्ह्यू अगदी. घरच घर आहेत वरती, एवढ्या ह्याच्यावरती डोंगरावरती घर. मग तर मंदिराचा हा गेट ना खाली येत होतो. अरे बाबा ही वय गेट ना सर्व खाली. ऍम्ब्युलन्स काय फिरायला लागले एवढे. ह्या गेटनं खाली आला असतो का. इतकं सुंदर गाव आहे ना, खूप सुंदर गाव. सगळीकडे छान गर्द वडाची झाडे, यात्रेचं स्वरूपच आहे पूर्ण. बरोबर काय घेतलंय हो, पर्स आणलंय, गप घेतलंय. मला एका ताईनं ना हे विचारलं होतं कमेंट मध्ये, वरती छोटे छोटे जे हार आहेत ते कुठे मिळतात. आता मला छोटे छोटे किती व्हरायटीचे हार येतात, तर असे मंदिराच्या ठिकाणीच हे हार मिळत असतात. 10,000 रुपयाला 15 रुपयाला मिळतात. तर तुम्ही कुठल्याही मंदिरासमोर या, तुम्हाला असे छोटे छोटे वेगवेगळ्या प्रकारचे हार मिळतात. ते बघा जसं पाहिजे तसं. तर तुम्ही पण घ्या, कुठल्या मंदिरात वगैरे गेला असेल तर. अगं बाई महालक्ष्मी समोर ठेवायला घेऊया काय. असते की काय घेत रे. हो खड्याची तिथलं नाही सईन ना सिस्टर डे म्हणून बदला घेतलाय. एक नंबर आहे परी बघ. आजीला दाखव. बघितलं ना आजीनं. तास झालो आम्ही चालतोय. बरेच लोक हे बघा असे गाडी करून वर चाललेत. उतरताना उतरतोय होय. अर्धा तास झाले की चालतोय. चला होय चल. परी लगेच थंडगार कुल्फी बघायला ले. जेवण करायचं बाळा, आता तसं करायचं नाही. बापरे बघायचं खांजवतय ना हे पाठी नको होय. खांजवायला म्हणते सई नको बाबा. होय बरोबर लगे घेतली बी आणि घडी बी मोडली झटकी पट. साईबाई घाल की तुम्ही कोणीवर नको मग कधी घालता हो. तरी तर ना भरपूर अशा लक्झऱ्या सहल गावातल्या बायका बाकायची सहल, त्यामुळे इतकी गर्दी ट्रॅफिक जाम आहे. आणखीन आम्ही बापरे किती सुंदर व्ह्यू आहे बघा. हे एक नंबर किती छान. सईपरी बघ यांना ना कटिंग करून पण याने आकार दिलेला असतोय बरं का. सगळी वडाची झाड आहे ती. या गावावर वडाची झाडं जास्त आहे ती. गावात पण गावाच्या बाहेर पण डोंगरावरती करंजाड नाव करंजाड. आणि जसं आता पांडुरंगाच्या वारीला येतात ना लोक चालत, तसं ही लोक मला वाटतं हे स्थानिक लोकच असणार आहेत. भरपूर प्रमाणात चालत येत आहेत. आई पंढरपूरचे कसं चालत आहे तसं इथली लोक चालत यायला लागली. ती स्थानिक लोक जवळची. दिंडी सोहळा तर कुठल्या गावची पालखी आले होय. किती छान आहे बघ. अगं किती बारकी लेकरं आली ती वय. आता बारकी लेकरं. तर एका बाजूला ना इथं जेवायला आलोय.
तर इथे एक छोटंसं झाड बघितलंय आम्ही, तर म्हटलं इथं जेवावं, कारण इथे बघा आणखीन एक गँग बसले जेवायला. किती 2:30 वाजले का ग? हा 2:30 वाजले का? 3 वाजले. 3 वाजले. बरं झालं सकाळी याचा थोडं नाश्ता केलं. इथं बस आहे तू इथं. 3 वाजले. आई इथं बस इथं. धर का पारू जरा. तर असं दही आणलंय. दही आणि आपलं ना मिक्स भाजी, रात्री शेंगदाण चटणी केले होते. हाय की हे प्लेट आहे ना, यात द्या. शेंगदाण चटणी घे सोनू, तुला आवडते, फ्रेश आहे, घे की. बस 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 बस. अरे कांदा आणले की साईबाई. हा बाबा हो दे, असं फोडा हाताने, फुटते ना. हे बघा ओय परे का म्हणते बघा, दम आहे म्हण. चिरायला नाही, तुमचं पोरग हाताने फोडतो म्हणले. चला जेवण वगैरे झालं, गाडीत सामान सगळं भरलं, एक पिशवी जार वगैरे होतं, तर यांचं तिथं चाले गाडीचं काच पुसायचं. जरा तर काच पुसणं पण गरजेचं आहे, पुसायचं चालू आहे. इकडं पण काय ना, या भागात पण एवढं डोंगराळ भाग असून ना पाऊस नाही. आता सिल्ट बेट लावायचं आणि काय करायचं, जायचं डायरेक्ट घर गाठायचं. संगू गंगूची आठवण यायला लागली, जाईल आम्ही. ते झालं एक 6 वाजता तर आम्ही जाईल. आता तुम्ही झोपा तिघ, 6 वाजता. मला जागा राहावं लागते बाबांपाशी. आता 3:30. 3:30 वाजले. 3:30. 6 वाजताच जायला. 6ला पोहोचतोय. तर इथेच मी व्हिडिओचा एंड करणार आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आमचा हे मात्र कमेंट बॉक्स मध्ये सांगायला अजिबात विसरू नका.